नमस्कार. ॲडव्हान्स खबरच्या यशोगाथा आजच्या नवदुर्गांची या विशेष भागात आपले स्वागत आहे. यावेळी आपण शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या दुर्गांची जीवनगाथा पाहणार आहोत. नवरात्रीचा आजचा 8वा दिवस. आजच्या भागात आपण पाहणार आहोत उपक्रमशील व उत्कृष्ट स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती सोनाली अशोक हुजरे यांची जीवनगाथा. उपक्रमशील व उत्कृष्ट स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती सोनाली अशोक हुजरे यांचे माहेर वन्नूर, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर हे असून त्यांच्या माहेरची परिस्थिती चांगली होती, कारण त्यांचे वडील अशोक हुजरे हे MSCB मध्ये नोकरीस होते. तसेच वडिलांना शिक्षणाचे महत्त्व माहीत असल्यामुळे त्यांनी कधीही काहीही कमी पडू दिलं नाही. त्यांच्या माहेरी आई वडील, एक मोठी बहीण व एक लहान भाऊ आणि त्या असे 5 जण राहत होते. त्यांचे वडील MSCB मध्ये लाईनमन या पदावर कार्यरत होते. सध्या ते निवृत्त झाले असून शेती करत आहेत. तर आई गृहिणी असून तिचाही शिक्षण करण्यासाठी मोठा हातभार सोनाली हुजरे यांना लाभला. बहिणीचे देखील ग्रॅज्युएशन पूर्ण झाले आहे व ती सध्या गृहिणी आहे. तसेच त्यांच्या भावाचे 10वी पर्यंत शिक्षण झाले असून तो सध्या नोकरी करत आहे. बहिणीचे पती प्राथमिक शिक्षक म्हणून कोल्हापूर येथे कार्यरत आहेत. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण वारणानगर, कोडोली, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर येथे पूर्ण झाले. माहेरी असताना त्यांचे शिक्षण 12वी सायन्समधून पूर्ण होऊन पदवीचे प्रथम वर्ष पूर्ण झाले होते. त्यानंतर मांगूर, तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव येथील राजेंद्र मारुती ढेकणे यांच्याशी त्यांचा विवाह 21 मे 2004 रोजी झाला. त्यांच्या सासरी त्यांचे पती, 2 मुले, सासू सासरे, मोठे 2 दीर, 2 जाऊबाई व त्यांची 5 मुले असे एकूण 15 माणसे आहेत. त्यांचे पती राजेंद्र मारुती ढेकणे हे इलेक्ट्रिक इंजिनियर असून सुझलॉन एनर्जी लिमिटेड मध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांची मुलगी संस्कृती राजेंद्र ढेकणे इयत्ता 8वी मध्ये जवाहरलाल नवोदय विद्यालय पलूस येथे शिकत आहे व त्यांचा मुलगा संस्कार राजेंद्र ढेकणे इयत्ता 6वी मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडेपूर येथे शिकत आहे. त्यांचे दोन्ही दीर व्यावसायिक असून दोन्ही जाऊबाई गृहिणी आहेत. त्यांची एक पुतणी कम्प्युटर सायन्स या शाखेतून इंजिनिअरिंग करत आहे. दुसरी पुतणी ENTC शाखेतून डिप्लोमा करत आहे व त्यांच्या तिसऱ्या पुतणीचे BCom पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. तसेच त्यांचा एक पुतण्या पोस्ट ऑफिसमध्ये तर दुसरा पुतण्या पुणे येथे नोकरीला आहे. पदवीच्या प्रथम वर्षाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांचे लग्न झाले. त्यानंतर त्या 1 वर्ष घरी राहिल्या. नंतर पती, सासू सासरे व दीर यांनी त्यांना DEDला प्रवेश घेण्यास सांगितले. त्यांचे DEDचे शिक्षण हे VKCP कॉलेज महागाव, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर येथे पूर्ण झाले. लहानपणापासूनच सोनाली यांना शिक्षणाची आवड होती. तसेच त्यांना स्वतःच्या पायावर उभे देखील राहायचे होते आणि त्यांनी नोकरी करावी अशी त्यांच्या वडिलांची व पतीची देखील इच्छा होती. DEDचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 4 महिन्यातच त्या 13 फेब्रुवारी 2009 रोजी प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येवलेवाडी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली येथे रुजू झाल्या. शिक्षण क्षेत्रात रुजू झाल्यानंतर त्यांचा खरा प्रवास सुरू झाला. पती नोकरीनिमित्त बाहेरगावी असायचे. महिन्यातून कधी एकदा तर कधी 2दा एवढंच येणं त्यांचं व्हायचं आणि त्यावेळी त्यांची मुले लहान असल्यामुळे मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्यांच्या सासू सासऱ्यांनी गाव सोडून सोनाली सोबत राहण्यास सुरू केले. मुलगी झाल्यापासून आजपर्यंत त्यांचे सासू सासरे त्यांच्या सोबतच राहत आहेत. ते दोघे नसते तर सोनाली यांना नोकरी मन लावून करणं शक्य झालं नसतं. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येवलेवाडी येथे 5 वर्षे सेवा दिल्यानंतर 15 ऑगस्ट 2014 त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवणी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली येथे रुजू झाल्या. तेथे देखील त्यांनी 5 वर्षे उत्कृष्ट सेवा दिली. त्यानंतर 17 जुलै 2019 पासून आजपर्यंत त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंगणगाव बुद्रुक, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली येथे कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या नेहमी शालेय सहशालेय उपक्रम राबवत असतात. त्यात सांस्कृतिक कार्यक्रम, इंग्लिश लॅब, बाल आनंद मेळावा, शब्द सांगा हजेरी द्या, वनभोजन, हादगा, कराटे, परसबाग, क्रीडा स्पर्धा, प्रयोगशाळा, मॉडेल स्कूल, स्पर्धा परीक्षा असे अनेक उपक्रम आजपर्यंत त्यांनी राबवले आहेत. तसेच भोंगा उपक्रम यासारखा वेगळा आणि कौतुकास्पद उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंगणगाव बुद्रुक येथे राबवला जात आहे. भोंगा उपक्रमात सायंकाळी 6 वाजता हिंगणगाव बुद्रुक या गावात भोंगा वाजतो. त्यानंतर 1 तास म्हणजे 6 ते 7 वाजेपर्यंत संपूर्ण गावातील TV बंद राहतात आणि मुलांचे अभ्यास व वाचन सुरू असते. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांची शारीरिकदृष्ट्याही चांगली वाढ झाली पाहिजे, त्यासाठी त्या अनेक खेळ घेत असतात. आतापर्यंत त्यांच्या विद्यार्थ्यांनी कबड्डी स्पर्धेत केंद्र व तालुका स्तरावर प्रथम क्रमांक आणि जिल्हा स्तरावर उपविजेता,
खो खो खेळात केंद्र स्तरावर उपविजेता, गोळाफेकमध्ये केंद्र स्तरावर द्वितीय क्रमांक, रिले स्पर्धेत केंद्र स्तरावर द्वितीय क्रमांक मिळवला आहे. त्यासोबत कथाकथन स्पर्धेमध्ये केंद्र स्तरावर पहिला, तालुका स्तरावर दुसरा, तसेच इंग्लिश लँग्वेज कॉम्पिटिशन केंद्र स्तरावर पहिला, तालुका स्तरावर उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला आहे. श्रीमती सोनाली हुजरे या विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना नेहमीच करत राहतात. TSE या स्पर्धा परीक्षेमध्ये 5 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. BDS या स्पर्धा परीक्षेमध्ये 3 विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल, 2 विद्यार्थ्यांनी सिल्वर मेडल मिळवले आहे. अक्षरगंगा या स्पर्धेमध्ये 1 विद्यार्थी राज्यात दुसरी आली आहे. आतापर्यंत नवोदयसाठी 2 मुलींची निवड झाली असून अभिरूप या स्पर्धा परीक्षेमध्ये केंद्रस्तरीय 1 विद्यार्थ्याची निवड झाली आहे. त्यांनी आतापर्यंत शिकवलेल्या अनेक विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी पुणे, मुंबई या ठिकाणी इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. काही विद्यार्थी व्यावसायिक, काही प्रगतशील शेतकरी, तर काही B.Pharm करून औषध क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच काही विद्यार्थी हे इंजिनिअरिंग व उच्च शिक्षण घेत आहेत. शिक्षणात नवनवीन प्रयोग करणे, चित्र काढणे, वाचन, रांगोळी काढणे, स्वयंपाक करणे, नवनवीन पदार्थ बनवणे, व्हिडिओ बनवणे यासारखे अनेक कलागुण सोनाली हुजरे यांच्या अंगी आहेत. त्यांना पूर्वीपासूनच वाचनाची प्रचंड आवड आहे. सुरुवातीच्या काळात त्यांचे दररोज वाचन व्हायचे, पण आता नोकरी व घर सांभाळत असल्यामुळे त्यांना जसा वेळ मिळेल तसा त्या वाचन आजही करत असतात. त्यांनी मृत्युंजय, अग्निपंख, मनमे हे विश्वास, राधेय, अमृतवेल, बाजीराव मस्तानी, ययाती, श्यामची आई असे अनेक पुस्तक आजपर्यंत वाचली आहेत. घरातील सर्वांच्या सहकार्यामुळे त्यांना त्यांचे छंद जोपासणे शक्य होते. विशेष म्हणजे त्यांच्या प्रत्येक कामात, कार्यात, शिक्षणात त्यांच्या पतीची खूप मदत असते. त्यांच्या पाठिंब्याशिवाय त्या काहीही करू शकल्या नसत्या असं त्या म्हणतात. एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, त्याप्रमाणे सोनाली यांच्या यशामध्ये त्यांच्या मागे नाही तर त्यांच्या बरोबर त्यांचे पती राजेंद्र ढेकणे नेहमी असतात व इथून पुढेही राहतील. तसेच त्यांनी आतापर्यंत ज्या ठिकाणी काम केले आहे त्या ठिकाणचा शिक्षक स्टाफ व पालक यांचेही त्यांना चांगले सहकार्य लाभले आहे. शैक्षणिक क्षेत्रासोबत त्या सामाजिक कार्यात देखील नेहमी सक्रिय असतात. रक्तदान, आरोग्य शिबिर यासारख्या अनेक शिबिरांमध्ये त्यांचा सहभाग असतो. तसेच त्या सरकारी योजनेत देखील सक्रिय असतात. कोरोना काळात माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वे, लसीकरण ड्युटी, ऑनलाईन माहिती भरणे, निवडणूक ड्युटी यासारख्या कामामध्ये त्यांनी त्यांची जबाबदारी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे. त्यांना सन 2018-19 मध्ये सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक सांगली यांच्याकडून सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार, सन 2019-20 शिक्षक भारती परिवार सांगली यांच्याकडून सावित्री फातिमा आदर्श शिक्षिका पुरस्कार, तसेच सन 2022-23 मध्ये कडेगाव तालुका पंचायत समिती यांच्याकडून आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाला आहे. अशा या उपक्रमशील व उत्कृष्ट स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक असणाऱ्या आजच्या नवदुर्गेला ॲडव्हान्स खबरचा मानाचा मुजरा.